नमस्कार। आज आमचे खटावकर साहेब आलेले आहेत, मूर्तिकार। ते फार सुंदर मूर्ती बनवतात आणि चांगल्या पद्धतीची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची किंवा एक पद्धतीने करणार। त्या स्मारकासाठी, त्या पुतळ्यासाठी आपण पहिला 20 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे। अजून जो निधी लागेल तो कमी पडणार नाही, एवढंच आपल्याला शाश्वत सांगतो। आणि चांगल्या पद्धतीचा पुतळा आपल्या फलटण शहरामध्ये उभा राहतोय, लवकरात लवकर उभा राहील। आणि त्यांचं कार्य, त्यांनी आतापर्यंत केलेला, ज्या समाजासाठी त्यांनी भूमिका घेतली आहे, देशामध्ये स्वतः फिरून जिथं घाट चांगले बांधले, एक महादेव म्हणजे सगळ्याच देवतांचे घाट अहिल्या श्रीमती पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधले। आणि असंच स्मारक, त्यांचा संस्कार आणि विचार आपल्या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे। आणि तो संस्कार आणि विचार तसाच पुढे चांगला राहावा, ते पुतळा नसून ते त्यांचा विचार आपण इथं उभा करतोय आणि त्या विचाराला ताकद देण्याचं काम आपण निश्चित करूया। अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे खटावकर साहेब ते त्याच्यामध्ये जिवंतपणा आणतील आणि तोच जिवंतपणा आपण तालुक्यामध्ये आपण नेऊ, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो। आणि लवकरात लवकर आमची कमिटी, पुतळा स्मारक कमिटी लवकरात लवकर निर्णय घेऊन जेवढ्या कमी वेळात हा पुतळा आपल्याला बांधता येईल तेवढ्या कमी वेळात आपण बांधण्याचं काम करू, एवढंच आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। या ठिकाणी पुतळ्याच्या जागेची पाहणी, पुतळा कुठं बसवावा, कसा असेल आणि कसा दिसेल, यासाठी आपल्या महाराष्ट्रातील पुतळा घडवणारे खटावकर यांनी देशभर किंबहुना देशाच्या बाहेर पुतळे, सगळ्याच महान व्यक्तीचे पुतळे बनवलेत आणि त्यांना समक्ष बोलवून आज या जागेची पाहणी केली। आणि पुतळा कुठं बसवावा हे शमशेरदादा आणि आबीभाई यांनी येऊन, आणि पुतळा समिती आणि सर्व धनगर समाजातील बांधव यांनी ती जागा निश्चित करून पुढील कारवाई करण्याचे आता सुरुवात झालेली आहे। नगरपालिकेच्या परवानग्या घेतल्या आहेत, कलेक्टर ऑफिसची परवानगी घेतलेली आहे आणि टेंडर होऊन हे काम सुरू होणार आहे। गेली लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय रणजितदादांनी शब्द दिला होता समस्त धनगर समाजाला, अहिल्यादेवींचा पुतळा आम्ही फलटणमध्ये उभा करणार, आणि तो शब्द आदरणीय खासदारांनी पूर्णत्वाला नेला। आणि समस्त धनगर समाजाची इच्छा होती की फलटण तालुक्यात पुतळा असावा। माळशिरसमध्ये पुतळा आहे, खंडाळा तालुक्यात पुतळा आहे, पण इथं बहुसंख्येनं धनगर समाज असताना सुद्धा पुतळा नव्हता। इतक्या दिवस जे राज्यकर्ते होते त्यांनी कधीही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, पण आदरणीय खासदारांनी त्याच्यात लक्ष देऊन वरवर आम्हाला बोलवून चर्चा करून बैठका घेऊन त्याच्यावरती 20 लाख रुपये टाकून आणि सर्व परवानग्या पूर्ण करून आता खटावकरांना बोलवून हे पुतळ्याचं काम दिलेलं आहे आणि लवकरच काम सुरू होत आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या निमित्तानं पुतळा कमिटीची या ठिकाणी खूप दिवसापासूनची मागणी होती की या अहिल्यादेवी चौकामध्ये या ठिकाणी सुंदर असा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा व्हावा, यासाठी आमचे नेते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 20 लाख रुपये निधी या पुतळ्यासाठी मंजूर करून दिला। त्याचप्रमाणे आमदार सचिन पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अमरसिंह नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमची राजमाता अहिल्यादेवी पुतळा कमिटी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे। आणि जे पुतळा बनवणारी टीम आहे, विशेषतः खटावकर साहेब जे पुण्याहून आलेले आहेत, ते या ठिकाणी पुतळा कमिटीमध्ये येऊन त्यांनी या ठिकाणाची पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानुसार पुढचं जे पुतळा कशा स्वरूपात असावा, काय असावा, याचं योग्य असं मार्गदर्शन ती त्यांच्या पद्धतीने करतील आणि सुंदर असा या ठिकाणी पुतळ्याचं लवकरच काम सुरू होईल, एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद। आणि स्वस्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीच्या सर्व सदस्यांचं मी पासून खरंच अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या कलाकाराला आज फलटण येथे बोलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं निर्माण करण्याचं कार्य माझ्यावर ते सोपवत आहे। मला तर आत्ता येताना लोणंदच्या जवळ अहिल्याबाई होळकरांच्या एका पुतळ्याचं मी दर्शन घेऊन मग फलटणमध्ये आलेलो आहे। तिथे एक छानसा पुतळा आहे, अर्ध पुतळा,
आणि तो पाहिला, त्याचं दर्शन घेतलं आणि मग मी ह्या इथं फलटणमध्ये आज आलेलो आहे. गेल्या महिन्यातच मी इंदोरला तिथं माहेश्वरीच्या इथे अहिल्याबाई होळकरांचं फार मोठं कार्य आहे अशा ठिकाणी पण जाऊन आलेलो आहे. कारण त्या इंदोर शहरामध्ये सुद्धा एक यशवंतराव होळकरांचा आम्ही अश्वारूढ पुतळा तिथं बसवलेला आहे. आणि ते करत असताना आज ह्या संबंध फलटणमध्ये ह्या पुतळ्याचं निर्माण करण्याचं भाग्य हे मला लाभत आहे. खरं तर ह्या फलटण शहराशी माझा फार डोळ्याचा संबंध. माझं आजोळ हे फलटण आणि माझं बालपण सुट्टीमध्ये मध्ये महिन्याची सुट्टी हे सगळं फलटणमध्येच गेलेलं असल्यामुळे एक भावनिक नातं या शहराचं जोडलेलं आहे. या पुतळ्याचं निर्माण करण्यात एक महत्वाचं कार्य या संबंध समितीच्या सदस्यांनी माझ्यासोबत. आज या सर्वांना नक्की असतो की या पुतळ्याचा होत असताना फक्त पुतळा म्हणून ते करत नाही आहोत, तर त्या माध्यमातून एक समाजामध्ये एक ह्या संबंध वातावरण एक चांगला संदेश कसा देता येईल आणि अहिल्याबाईंचं कार्य हे समाजासमोर कसं पोहोचवता येईल याचा संपूर्ण परिपूर्ण प्रयत्न कलाकार म्हणून मी नक्कीच करेल. त्यांनी केलेलं कार्य कसं आपल्याला इथं आणता येईल, दाखवता येईल या स्वरूपाचं स्मारक हे अतिशय सुंदर भव्य दिव्य असं करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी मानतो. आणि मला आज इथं बोलवलं, ह्या चांगल्या कार्याची एक संधी मला देत आहेत, त्याबद्दल मी सर्वांचं शतशः आभार मानतो. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.